नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडीचे परिपत्रक आलं आहे. या परिपत्रकमध्ये काय देण्यात आले, विषय काय आहेत हे सविस्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंना सेंड करा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना या परिपत्रकमध्ये काय अपडेट आले आहेत ते त्यांना कळेल. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, फक्त सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहील. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पूर्व, गुंजे निवास ख्रिश्चन हाऊसिंग सोसायटी 170 रेल्वे लाईन सोलापूर या ठिकाणी एक परिपत्रक काढण्यात आले. महाराष्ट्र शासनाकडून 9/10/2025 ला कारणे दाखवा नोटीस देण्यात आले आहेत. तर बघा, या ठिकाणी कारणे दाखवा नोटीस आहेत. या नोटीसमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी काय नोटीस करण्यात आले ते आपण सविस्तर बघायचे. प्रतिमध्ये बघा, पहिला अंगणवाडी सेविका चौरे वस्ती माडा, दुसरा आहे अंगणवाडी सेविका माणिकपेठ मिमगाव रोड A07 अक्कलकोट, तिसरा आहे अंगणवाडी सेविका अण्णाभाऊ साठे 2 मोहाड, चौथे आहे अंगणवाडी सेविका मोहाड कळसे नगर 1 मोहाड, पाचवा आहे अंगणवाडी सेविका शिवाजीनगर A015 अक्कलकोट. विषय काय देण्यात आले तर बघा, 8वा राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत अंगणवाडी यांनी कोणतीही ॲक्टिव्हिटी केली नसल्याबाबत हा परिपत्रक आहे. तर बघा, या ठिकाणी सेविका आणि मदतनीस ज्या अंगणवाडी आहेत त्या या अंगणवाडीमध्ये 8वा राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत अंगणवाडी यांनी कोणतीही ॲक्टिव्हिटी केलेल्या नसल्याबाबत हे परिपत्रक आहे. संदर्भ बघा, उपायुक्त अंगणवाडी तथा सहप्रकल्प समन्वयक पोषण अभियान एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे परिपत्रक 6049 8/10/2025 या संदर्भानुसार हे परिपत्रक करण्यात आले आहेत. तर कोणकोणती ॲक्टिव्हिटी केली नाही तर हे बघा, तर या ठिकाणी देण्यात आले कोणकोणती माडा अक्कलकोट मोहाड अक्कलकोट हे अंगणवाडी आहेत. पुढे आपल्याला बघायचं आणखी, तर बघा, उपरोक्त संदर्भ विषयानुसार आपण या नोटीसद्वारे विचारणा करण्यात येते की 8वा राष्ट्रीय पोषण माह दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 16 ऑक्टोबर 2025 या कालावधीत विविध उपक्रमासह आयोजित करण्याच्या सूचना आपणास पूर्वीच देण्यात आलेला आहे. त्यानुसार आपल्याला दररोज केलेल्या ॲक्टिव्हिटीचा अहवाल जन आंदोलन डॅशबोर्डवर भरवायच्या सूचना देण्यात आल्या होत्या, परंतु आपण एकही ॲक्टिव्हिटीचा अहवाल जन आंदोलन डॅशबोर्डवर भरलेले नाही असे निदर्शनात आले आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. या बाबतचा खुलासा हे पत्र मिळताच 2 दिवसाच्या आत कार्यालयात सक्षम उपस्थित राहून लेखी स्वरूपात सादर करावे, अन्यथा आपले काही म्हणणे नाही असे समजून आपल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. तर बघा, कोणकोणती अंगणवाडी कोणते ॲक्टिव्हिटी केली नाही आणि अजूनपर्यंत ॲक्टिव्हिटी केली नाही त्यांना नोटीस बजावण्यात आले. ही नोटीस त्यांना देण्यात आले आहेत आणि याबाबत खुलासा पत्र मिळताच 2 दिवसाच्या आत कार्यालयात सक्षम उपस्थित राहून लेखी स्वरूपात अर्ज सादर करायचा, अन्यथा आपले काही म्हणणे असे समजून आपल्यावर पुढील कारवाईसाठी तुम्ही पात्र असाल. तर ही नोटीस देण्यात आले. विभागीय उपयुक्त महिला व बालविकास पुणे विभाग पुणे यांना माहितीस्त्व सवनीय सादर मुख्य सेविका यांना माहितीस्त्व कार्यस्त्व हे पत्र पाठवण्यात आलेत. अमृता सरडे बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर आणि अमृता सरडे यांच्या सहीने हे परिपत्रक करण्यात आलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कारण यासाठी आपल्याला जिल्ह्यातील अंगणवाडी यादी जाहीर 3 तालुक्यातील अंगणवाडीचे नावे पहा. या अंगणवाडीचं चक्कीही एंट्री केलेली नाही. तर या ठिकाणी हे सर्व असं या परिपत्रकमध्ये म्हटलं आहे.